अरे सगळ्यांनी मोठी मोठी चांगली चांगली बैल घेतले, आपण पण एक बैल घेऊया की. नको पप्पाकडे पैसेच नाही काय. असून दे पप्पांना सांगूया, पण पप्पांकडे आपण चांगला बैल घेऊया महागाचा टॉपचा. अरे नको रे पप्पाकडे काहीच पैसे नाही. अरे असून दे, चल पप्पा पप्पा घेऊन देतील, पण पप्पा ऐकतील ना आपल्याला बैल घेऊन देतील ना. काय माहित. मग चल पप्पा चल आपण पप्पांच्या कामावर जाऊया. चल. चल पप्पाने ऐकलं पाहिजे बाबा आपलं. पप्पा पप्पा एक काम होतं. कर जमला एवढं. आपल्याला खरेदी पाहिजे. आपल्याला बैल पाहिजे पप्पा, चांगला एक मोठा बैल घ्या की. अरे आता परिस्थिती कुठली आहे बघताय ना तुम्ही. आता बैल आपण ते- मागच्या वेळी बैल घेतला, तो पळला नाही, तो विकून टाकला, आपण किती नुकसानात आलोय सांगा बरं. मग ते काय सांगणार, आम्हाला चांगला बैल द्या. अरे बैल घेतला आता आपण मागच्या वेळी किती लाखाची खरेदी केली, 7 लाख रुपयाची खरेदी केली. तो बैल पळला म्हणून आपण 4 लाखाला बैल टेकला. किती लाखाला? 3 लाख रुपये आपला घाटा आता आला. आता चांगलं आज 13-14 लाख रुपये घालून चांगला बैल घ्या. अरे 13 लाख मी काम करतोय काय पोरांनो, तुम्ही करताय काय? नाही. बघता मागच्या वेळी आपण किती रे काय काय हे केलं बघितलं ना. जेवढं पैसा आठवलं तेवढं आपण बैलांना घालवलं तुम्ही दोघांनी म्हणून. नाही पप्पा मला बैलच पाहिजे. काय करूया, थांबा जरा, मी काय म्हणतो जरा थांबूया. मग आपण एक 2-3 दिवस बघूया. मग दोन- काय एखादा गुंठा विकायला लागेल आपल्याला. काय हा? तुम्हाला काय पाहिजे ते करा, पण तुमच्यासाठी मी आम्हाला बैल तुमच्यासाठी काय पाहिजे. पण करायला तयार आहे. फक्त तुम्ही जरा मनाला धीर धरा. कुणाचं बायकोन येऊ नका. मोठी मोठी बैल घेते त्यांच्याकडे पैसा आहे रे. आता मी रात्रंदिवस दुसऱ्या राहणार काम करतोय मी. तुम्ही पण विचार केला पाहिजे. आता पण 7 लाखाला घेतला, पुन्हा 4 लाखाला विकला, 3 लाख रुपये घाटा आलो बैल पळला नाही म्हणून. आणि एक तुम्हाला बैल कोण पहिरं देते का सांगा बरं. पहिल्याच काय पैसे देऊन करायचे, पहिल्याच काय पहिल्या पैसे देऊन करायला, पण आता आम्हाला बैल घेऊन द्या. मला अवघड बरं थांबा. 4 दिवस जाऊन दे. बघू आपण मग जागा एक गुंठा बरं 4 घेऊया. दिवस कुठं आता चांगले मैदान तिथं बैल पळायला पाहिजे आपला. आता बैल घेऊन द्या, उद्या नाही परवा दिवशी. चालते पण बघू. जावा तुम्ही संध्याकाळी घरी, मी आले की बघूया. संध्याकाळी तुम्ही म्हणताय, संध्याकाळी मग तुम्ही असं म्हणतायचा. नाही नाही चला मग संध्याकाळी बघूया मी. हा हा चालतंय. हा बोल की. आलो आलो. 5 मिनिटं थोडं राहिले, मग जेवण करून घेतो. चालतंय चालतंय. आज लय झालं. अगं पोरं काय तर पोरांनी काय सांगितलं का नाही? नाही काय बोलले पोरं आलेली माझ्याकडे पळतात दोन्ही पण. कशाला? तेच की आता म्हणते ती बैल घेऊया, मोठी खरेदी करायची आहे. आता 7 लाखाला बैल घेतला, 4 लाखाला विकला. ह्यासाठीच करतोय मी. कोणासाठी करणार का? दुसऱ्या पोरासाठी करू सांगा, आपल्याच पोरासाठी करू. पण एवढा बी सांग की आता मागचे 3 लाख रुपये घाटा आलाय. त्यांच्या आवडीनं बैल घेतला. आता मध्ये 14-15 लाख रुपयाची खरेदी करायची. हा सांग, अनाज कुठनं पैसे सांग बरं. आता रात्र आपण दुसऱ्या रात्री मरतोय रात्रंदिवस. कशाला तुम्ही पण त्यांच्या होला हो देताय लगेच? अगं पोरं आहे ते, हाय म्हणतोय जाऊन दे, आपलीच पोरं आहे काय ते. बरोबर आहे, पण परिस्थिती आहे का आपली अशी? काय करायचं सांग आता. काय कष्ट करावं लागते तुम्हाला पण माहिती आहे. त्याला काही इलाज नाही का. आता काय करायचं सांग. आता मी म्हणतोय काय बघू आता जरा एक गुंठा विकून एका विकावा म्हणतोय. आणि त्यांना घेऊन द्यायचा कुठला बैल घ्यायचा. त्यांना पण नाराज करता येत नाही. काय करून बिरून घेतलं पोरांनी बिरांनी तर कितीला पडायचं सांग. एवढी मोठी हाताला आलेली पोरं. हा बैलांसाठी गुंटा विकून परत काय करायचं? आता काय नाद आहे, बैलगाडी शर्यत आहे. बघते अनेक लोकांची खरेदी लोकांनी करतात. तीच तेवढं बघायला लागलेत लोक. काय करा, मोठी मोठी लोकांची खरेदी तीच पोरं आपल्या पोरांच्या डोळ्यावर आपलं काना पडायला लागले. तीच पोरं ऐकून झाले ते. काय करायचं सांग. जेवण पण जाईन झाले, मागापासून टेन्शन आले मला. हा काय करायचं सांग. काय करता आता, आपली परिस्थिती नाही ना अशी की आपण त्यांना लगेच 14-15 लाखाचा बैल घेऊन देऊ. पहिला घेतलेला ती पण दावणीला पडला असाच. दुसरा घेऊन आता काय करणार? थांबा मन. काय सांगितलं रे बापाला तुम्ही? का आम्हाला बैल पाहिजे म्हणून सांगितलं पप्पांना. पहिला बैल घेतला तो पळत ना, मग पप्पाने विकला 7 लाखाला 4 लाखाला. मग पप्पांना आता आम्ही म्हणलं की पप्पा रानात काम करत होतं, तेव्हा पप्पा म्हणलं पप्पा आम्हाला 13-14 लाखाला बैल घेऊन द्या आम्ही चांगलं. पप्पा म्हणलं तुम्हाला पहिलं कोण देणार का, आपल्या पैसा नाही तसं नाही. पप्पांना सांगतो, नाही तर आम्ही काय जीवाचं वाईट करून घेणार. अरे पप्पा काय करते ते तुम्हाला दिसत नाही का? रात्रंदिवस शेतात कष्ट मग ते करतात. दुसरी पोरं करतात, त्यांचं आई पप्पा करतात की. आम्हाला दुसऱ्यांच्या बरोबरी तुम्ही कशाला करताय मग? आमच्याकडे आम्हाला बैलच पाहिजे. आम्ही जीवाचं रान करेल. आम्हाला बैल घेऊन द्या तुम्ही आधी. मोठी मोठी बैल आहे ती, त्यांना सगळी पैर देतात. आपल्याला का देणार नाहीत? पण तू पण म्हणते पप्पा म्हणतात तुम्हाला कोण पैरा विरा देणार नाही. काय ते दुसरी मोठी बैल आहेत नव्हतं, त्यांना काही देते झाप आपल्याला कोण देणार झाले ते. हो की, पण आपल्या त्यांची बरोबरी करून चालेल का? मग चालेल ना, आम्हाला बैल पाहिजे. पप्पा सांग आम्ही काहीतरी जीवाजवळ काहीतरी करून घेणार. आम्हाला बैल पाहिजे या 2 दिवसात.
परवा दिवशी आम्हाला बैलच पाहिजे. या 2 दिवसात बैल पाहिजे. पप्पानं काय काय पण करायला सांग तिकडं. मग आता तुमच्यासाठी एखादा गुंठाच विकावा लागेल, दुसरं मग काय ते- करावं लागणार ना. मग ते काय चालतंय, आम्हाला बैलच पाहिजे. चालतंय, काय पण करा, आम्हाला बैल घेऊन द्या तेवढा. ते मोठे मोठे बैल आहेत त्यांना कसं पायर लगेच लगेच देते द्या. मग आपल्या बैलाला काय झालं द्याला. आपला बैल चांगला 2 दिवस 2 मैदान चांगला पळाला की मग आपल्या पण बैलाला देतील. मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला तर आपल्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओचा आनंद घ्या. टॉपचा विषय ओनली आमिर डांगे.